अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं आहे। अखेर रस्त्याच्या कामाचा मुहूर्त निघाला, मात्र आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा यांनी एकाच रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन दोनदा केल्यानं सामान्य नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे। वाठोडा शुक्लेश्वर म्हैसापूर रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे। या मार्गावर किरकोळ अपघाताच्या घटना देखील घडत होत्या। अखेर रस्त्याच्या कामाचा मुहूर्त निघाला, मात्र आमदार यांनी याच रस्त्याचं भूमिपूजन केलं, तर अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील याच रस्त्याचं भूमिपूजन केलं। यामुळे सामान्य नागरिकांमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनाचा हा चर्चेचा विषय। नेमका हा निधी आहे तरी कोणाचा, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जातोय। माझी साडी सफेद, अरे बाबा तूच मोठी आहे, मी कुठं म्हणताय मी आहे। आता नणंदला थोडा मान द्यास लागते। नणंद जरी विसरली की वहिनी सोबत चांगलं ठेवा लागते, तर वहिनीला चांगल्या पद्धतीने माहिती कान कसे धरा लागते म्हणून। तर माझी नणंद बहिणी दोन्ही वेळ जेव्हा माझे इलेक्शन होते, मी याच्यासाठी आपल्याला जाणीव करून देत आहे की आपण बाया आहे। आज आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम या उद्घाटनच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित आलो आहे। मी म्हटलं होतं की ग्रामपंचायतीनेच करून घ्यावं, पण काही लोक फक्त राजकारण करतात आणि आता इलेक्शन आलेले आहेत तर गोंधळ घालायचा प्रयत्न करतात। विषय असा आहे की स्टेट फंडचे पैसे आहेत, बजेटमध्ये त्या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं होतं, त्याच्यातले काही पैसे या ठिकाणी आपण टाकलेले आहेत। आता ज्यांना नाटक आणि नौटंकीच करायची आहे ते तमाशा करतात। अजून महत्त्वाचा विषय की हा रस्ता पहिलेच झाला असता, पण फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा जेव्हापासून पालकमंत्री झाले त्यांनी ग्रामीण रस्त्याचे पैसेच कमी करून टाकले। जिथे 40-50 कोटी रुपये होते तिथे त्यांनी 7 कोटी केले आणि नंतर बाकीचे पैसे सगळे हिरोईनच्या नवऱ्याच्या मतदारसंघामध्ये टाकले। आणि इतकी बदमाशी हे लोक करतायत की स्वतः क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात। यांचं नाही काम, हे आपलं काम आहे, आम्ही मंजूर केलेलं आहे। आम्ही या ठिकाणी या सगळ्यांसोबत आमचं नातं आहे आणि ते नातं चांगलं आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो। असे इलेक्शनच्या वेळेला फक्त येत नाही।